पितरांची पूजा करण्याचा सर्वोत्तम दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया ही यंदा 19 एप्रिलला रविवारी आलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा केली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी पितरांची आणि कराची पूजासुद्धा केली जाते. आपल्या घरातील ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्यांना समर्पित असा हा अक्षय तृतीयेचा दिवस असतो. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त. हा संपूर्ण दिवसच शुभ असतो. या दिवशी एखादे शुभकार्य करण्यासाठी किंवा एखादं जर आपल्याला चांगलं काम करायचं असेल तर त्यासाठी विशेष मुहूर्त बघण्याची गरज नसते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही सत्कर्म करतो, दानधर्म करतो, हवन करतो तर ते अक्षय राहते, म्हणजेच जे कधीही नाश पावत नाही. देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा अनेक जण या दिवशी पूजा करत असतात, उपासना करत असतात आणि बरेचसे उपायसुद्धा करत असतात. या दिवशी केलेल्या उपायाचे फळसुद्धा 100% मिळत असते. तसेच आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा हा दिवस जो आहे तर तो महत्त्वाचा असतो. या दिवशी आपण आपल्या पितरांची पूजा करत असतो, कराची पूजा करत असतो आणि त्यांच्या नावाने आपण 2 व्यक्तींना जेवायला सुद्धा घालत असतो. परंतु आपण या दिवशी कोणत्या व्यक्तींना जेवायला बोलवायचं नाही, त्याचप्रमाणे कोणत्या व्यक्तींनी पितरांची पूजा करू नये याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे, परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये 4 थेंब गंगाजल किंवा चिमूटभर हळद टाकून आपल्याला त्या पाण्याने स्नान करायचे आहे. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या देवघरातील देवांची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे आपण या दिवशी कर आणि केळीचे सुद्धा पूजन करत असतो आणि आपल्या पितरांची सुद्धा पूजा करत असतो. पितरांचे जे फोटो आहेत तर या फोटोंची सुद्धा आपण पूजा करत असतो. पितरांची जेव्हा आपण पूजा करतो तर त्यावेळेला दक्षिण भिंतीजवळ आपल्याला ही पूजा करायची आहे किंवा देवघराच्या बाजूला आपण ही पूजा केली तरी सुद्धा चालते. दिवा जो आपण लावतो तर यामध्ये तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे आणि दिव्याची वात जी आहे तर या वातीची दिशा दक्षिणेला करायची आहे. इतर वेळेला आपण कधीही वातीची दिशा दक्षिणेला करत नाही, परंतु पितरांची जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला दक्षिण दिशेला वातीची दिशा जी आहे तर ती करायची आहे. आता आपल्याला जर सासरे नसतील, म्हणजे जी व्यक्ती पूजा करणार आहे तर त्या व्यक्तीचे वडील नसतील तर मग काय करायचं, किंवा जर आई नसेल किंवा आई वडील दोन्हीही नसतील, आई सवाष्ण गेलेली असेल तर मग अशा वेळेला काय करायचं तर हे सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि कोणत्या व्यक्तींनी पूजा करू नये तर हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर वडील मृत पावलेले असतील तर कराची पूजा केली जाते. आई मृत पावलेली असेल तर केळीचे पूजन केले जाते. आता काही भागामध्ये केळीचे पूजन करत नाहीत. काही भागामध्ये जर फक्त आई नसेल आणि वडील जे आहेत तर ते जिवंत असतील तर अक्षय तृतीयेला पूजा केली जात नाही. फक्त पितृपक्षामध्ये अहेव नवमीलाच सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात. तर काही भागामध्ये जर आई नसेल, म्हणजे एखाद्या स्त्रीला जर सासू नसेल तर मात्र केळीची पूजा जी आहे तर ती केली जाते. आता केळी म्हणजे काय किंवा करा म्हणजे काय, तर मातीचा छोटा माठ त्याला करा म्हटलं जातं आणि मातीचा मोठा माठ जो आहे तर त्याला केळी म्हटलं जातं. आता जर सासरे नसतील तर मग काय करतात तर कराची पूजा केली जाते. आपण ज्या ठिकाणी फोटो मांडलेले आहेत तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या फोटोसमोरच गहू ठेवून त्यावरती करा जो आहे तर तो ठेवला जातो. त्या करामध्ये पाणी भरलं जातं, त्याच्यावरती नैवेद्य ठेवला जातो, त्या कराला गोपीचंद लावला जातो, त्यावरती तीळ आणि तांदूळ हे चिकटवले जातात. तर अशा प्रकारे आपण कराची पूजा करत असतो. आता सासू सासरे हे दोन्हीही नाहीत, म्हणजे एखाद्या व्यक्तीचे आई वडील दोन्हीही मृत पावलेले आहेत तर मग काय करतात तर खाली केळी मांडली जाते, म्हणजे मोठा माठ मांडतात, त्यावरती करा म्हणजे छोटा माठ मांडतात आणि त्यावरती आंबा ठेवतात किंवा काही भागामध्ये खरबूज वगैरे ठेवण्याची सुद्धा पद्धत आहे. भागानुसार थोडीफार ही पद्धत जी आहे तर ती बदलते. म्हणजे काही भागामध्ये सासू सासरे नसतील तर करा आणि केळीचे पूजन करतात, तर काही भागामध्ये फक्त कराचीच पूजा केली जाते. म्हणजे सासूच्या फोटोसमोर सुद्धा कराच ठेवला जातो आणि सासऱ्यांच्या फोटोसमोर सुद्धा कराच ठेवला जातो आणि ही पूजा केली जाते. परंतु ही पूजा करत असताना ज्या मुलाचं लग्न झालेलं आहे तर त्याच मुलाला फक्त ह्या पूजेचा अधिकार आहे. म्हणजे ही पूजा जी आहे तर ती अविवाहित मुलाने करायची नसते, कारण
फक्त जो मुलगा विवाहित आहे आणि ज्याचे आई वडील हे गेलेले आहेत तर असाच व्यक्ती ही पूजा करू शकतो. त्यामुळे पितरांची पूजा आणि कराची पूजा ही अक्षय तृतीयेच्या दिवशी अविवाहित मुलाने अजिबात करायची नाही. जरी आई वडील हयात नसतील, आई वडील मृत पावलेले आहेत आणि मुलाचं लग्न झालेलं नसेल, तर जेव्हा कधी लग्न होईल तर त्यानंतरच ही पूजा जी आहे तर ती करायची आहे. आणि पितरांच्या नावाने आपण जेवायला सुद्धा घरामध्ये व्यक्तींना बोलावत असतो. म्हणजे जर सासरे नसतील तर एका पुरुषाला बोलावलं जातं, सासू नसेल तर एका महिलेला बोलावलं जातं. जर सवाष्ण स्त्री गेलेली असेल तर सवाष्ण स्त्रीला आणि विधवा गेलेली असेल तर विधवा स्त्रीला बोलावलं जातं. परंतु ज्यांना आपण जेवायला बोलावतो तर त्यांचे सुद्धा आई-वडील जे आहेत तर ते मृत पावलेले असावेत. ज्यांचे आई-वडील जिवंत आहेत तर अशा व्यक्तींना अक्षय तृतीयेच्या दिवशी पितर म्हणून आपण जेवायला घालत नाही. पितरांच्या नैवेद्याचा जो स्वयंपाक आहे तर घरातील कोणतीही स्त्री तो स्वयंपाक करू शकते. परंतु ज्यांना मासिक धर्म आहे तर अशा महिलांनी मात्र हा नैवेद्य जो आहे तर तो बनवायचा नाही. तसेच आपल्याला जर सुतक असेल तरी सुद्धा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी कराची आणि पितरांची पूजा ही करता येणार नाही.